योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल। तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मात्र सुनेत्रा पवारांचा घाईगडबडीत होणाऱ्या शपथविधीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी प्रश्न उपस्थित केलेत। अशा परिस्थितीत पुढे जाण्याची घाई का, असा सवाल सपकाळांनी उपस्थित केलाय। या सरकारजवळ थंपिंग मेजॉरिटी आहे। आम्ही त्याला विरोधक असल्यामुळे पाचवी म्हणतो, मात्र बहुमताच्या पार पलीकडे हे सरकार बहुमतात आहे। या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पुढे त्यांना जाण्याची घाई का आहे याबद्दल मी काही बोलू शकत नाही। भाजपचे आमदार किशोर जोरगेवार मुंबईकडे रवाना झालेत। महाराष्ट्राला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून मिळत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया जोरगेवारांनी व्यक्त केली आहे। चंद्रपूरच्या राजकीय घडामोडींसंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती किशोर जोरगेवारांनी दिली आहे। मला बोलवण्यात आलेलं नाहीये। मला सूचना काल काही झाला त्याच्यामध्ये कळलं की आज शपथविधी होऊ शकतो। निश्चितपणे एक पवार कुटुंबाचं एक वेगळं महत्त्व आहे, पण त्यातल्या त्यात अजितदादांचं एक माझ्या जीवनामध्ये एक वेगळं असं महत्त्व आहे। दादांनी अनेकदा मला मदत केलेली आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये आणि सुनेत्रा वहिनीसुद्धा अनेक प्रसंगाच्या त्यामध्ये साक्षीदार आहे। त्याकरता तर सोबतच चंद्रपूरचा जो विषय आहे तो थोडा स्थिरावला होता या सगळ्या घटनाक्रमामुळे। आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे। याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व ही सध्याची प्राथमिकता असून राष्ट्रवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं असाही मतप्रवाह आहे आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेलांऐवजी अनेकांची सुनेत्रा पवारांच्या नावाला पसंती आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपदही दिलं जाण्याची शक्यता आहे। या दुपारी 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे। त्याला ते सर्व आमदार विधानसभा विधान परिषदे उपस्थित राहतील, त्याचबरोबर ती खासदार उपस्थित राहतील आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक त्या ठिकाणी पार पडेल। विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल, त्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल आणि त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील। जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीय शोकसभेचं आयोजन केलेलं आहे। सर्व पक्षाच्या नेत्यांशी माझं बोलणं झालंय। दादाचे चाहते जिल्ह्यामध्ये प्रचंड आहेत, परंतु ती शोकसभा करून त्या बैठकीला पोहोचण्यासाठी मी पक्षाकडे वेगळी मागणी केलेली आहे। एखाद्या वेळेस ते विशेष विमान पाठवण्याची शक्यता आहे। त्यामुळं मी असे विक्रम काळे साहेब असतील, राजूभाई नवगरे असतील, आम्ही सगळेजण मिळून त्या विमानाने मुंबईला जाऊ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी मीटिंग बोललेली आहे। सन्माननीय तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल यांनी आम्हाला दुपारी 2 वाजता विधान भवनामध्ये मीटिंग घेतली आणि त्यासाठी आम्हाला निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी बोलवले आहे। सुनेत्राताई उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे, तुमचं काय मत आहे? 100% सुनेत्रा वहिनीचं उपमुख्यमंत्री होणार आहे आणि पक्षाच्या सुद्धा नेत्या त्याच राहतील। महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिलेच्या रूपानं उपमुख्यमंत्रीपद मिळत असून त्यांना आमच्या शुभेच्छा, असं वक्तव्य राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी केलंय। महाराष्ट्राचं झालेलं नुकसान सुनेत्राताई भरून काढतील, असंही भरत गोगावले म्हणाले। जो काय अजितदादा जाण्याने आमची महाराष्ट्राचं नुकसान झालंय त्या सुनेत्राताईंच्या ह्याच्याने थोडं भरून येईल नाही येईल अशातला भाग नाही आहे, परंतु एका महिलेला हा मान देतात आमचं महायुतीचं सरकार, त्याबद्दल मी महायुतीचे धन्यवाद मानतो आणि उद्या जर तो शपथविधी झाला तर आमच्या सुनेत्राताईंना शुभेच्छा देतो। पक्षाला दुःखावर मात करत पुढे जावंच लागणार आहे। अशा स्थितीत सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व करावं अशी सर्वांची इच्छा असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी व्यक्त केलंय। लवकरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होण्याची शक्यता असल्याचं मतही राजू कारेमोरे यांनी व्यक्त केलंय। मात्र प्रफुल्ल पटेल यांचाही सुमारे 4 दशकांचा राजकीय अनुभव आहे। ते पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष तेही होऊ शकतात, असे सूतोवाचही राजू कारेमोरे यांनी केले आहेत।
एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पार्टीत आपला अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याच्यावर आपला कुठे ना कुठे आपला त्याच्यावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की जो नुकसान झालेलं आहे, ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या आपला भरून निघू शकत नाही, परंतु मार्ग तर काढावाच लागेल. पुढे आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत. कुठे ना कुठे पक्षाला नेतृत्व मिळावं, एवढा महाराष्ट्र आहे, त्याच्यात 14-15 जिल्ह्याच्या निवडणुका आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. तर इथे कुठे ना कुठे नेतृत्व पाहिजेच. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी दिली आहे. मला वाटते या मागचे काही राजकीय कारण नाही. आदरणीय अजितदादांच्या याच्यामुळे जी अस्थिरता निर्माण झाली होती, कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं संभ्रम निर्माण झाला होता आणि सगळ्यांना वाटत होतं, म्हणून हा निर्णय तातडीनं घेणं महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टीनं हा निर्णय झालेला आहे. अजितदादांचा जो कार्यकर्त्यांचा जो अजितदादांवर विश्वास होता तो प्रचंड मोठा होता, त्यांचं प्रेम पण होतं आणि त्या दृष्टीनं आदरणीय सुनेत्रा वहिनीनं ज्या पद्धतीनं आज सगळे कार्यकर्ते आणि आमदार बघतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांनी ते नेतृत्व करावं असं सगळ्यांना वाटतंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मोठा धक्का बसलाय. अकाली झालेली दादांची एक्झिट आणि शरद पवारांचं वाढतं वयोमान यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यामुळेच की काय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पक्ष विलिनीकरणाची चर्चा आता जोरात रंगू लागली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असून पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेईल अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असे समजते. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी होते. मात्र आता अजित पवार नसल्यामुळे पवार कुटुंबीय एकत्रित बसून हा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.